नमस्कार मंडळी. आज आपण ज्या मूवीचा रिव्ह्यू करणार आहोत त्या मूवीचं नाव आहे क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम. मूवी रिलीज झालेला आहे 1 जानेवारी 2026 रोजी. नवीन वर्षाचा नवीन दणक्यात आलेला मराठी सिनेमा आपल्या पुढे घेऊन आलेला आहे. डिरेक्टरचं नाव आहे हेमंत ढोमे आणि त्याच्या जोडीला स्टोरी पूर्णपणे लिहिली आहे हेमंत ढोमे यांनीच. मूवीच्या स्टारकास्ट मध्ये खूप मोठी मोठी नावं तुम्हाला बघायला मिळत आहेत. स्टार्टिंग विथ सचिन खेडेकर, अमेय वाघ, क्षिती जोग, सायली संजीव इज ऑल्सो देअर इन गेस्ट अपीअरन्स, सिद्धार्थ चांदेकर, हरीश दुधाडे आणि व्हॉट नॉट. आय मीन प्रत्येक ऍक्टर ज्यांना कास्ट केलेला आहे. अलॉंग विथ दॅट येस आय फॉरगॉट टू टेल यू, निर्मिती सावंत सुद्धा तुम्हाला कॅमिओ एक गेस्ट अपीअरन्स करताना बघायला मिळत आहे. नावामध्ये जसं तुम्हाला बघायला मिळतंय मराठी माध्यमाची शाळा आहे. मग असा काय बरं टॉपिक एवढा सेन्सिटिव्ह आहे ज्याच्यामध्ये लोकांपुढे हा मुद्दा सिनेमाच्या माध्यमातून याची वेळ आपल्याला आता आलेली आहे? त्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सगळ्या मराठी भाषिक जनतेचा इंग्लिश मीडियम इंटरनॅशनल स्कूल्सकडे वाढत चाललेली ओढ. तर मूवीच्या टॉपिककडे आपण पहिल्यांदा बोलूयात. मूवीमध्ये तुम्हाला सचिन खेडेकर एक स्कूलचे टीचर कॅरेक्टर ते प्ले करतायत आणि त्यांची शाळा जी आहे ती नागाव नावाचं एक जे गाव आहे त्या गावामध्ये 1935 सालापासूनची असलेली अतिशय जुनी शाळा जी आता पडकी झालेली आहे. कारण बरीच वर्ष उलटून गेल्यानंतर साहजिक आहे 90-100 वर्षात पूर्णपणे रिडेव्हलपमेंट रिकन्स्ट्रक्शन होणं गरजेचं आहे. आणि ह्या एका मुद्द्याला धरून शासनाकडून त्याच्यावरती स्टे आणला जातोय की आता इमारत ही मुलांसाठी धोकादायक आहे. कॅन यू बिलीव्ह? ज्या ठिकाणी मुलांवरती संस्कार केले जातात ती जागा मुलांसाठी धोका म्हणून जेव्हा सांगितली जाते तेव्हा असा एक शिक्षक ज्याने स्वतःच्या आयुष्यातली 40 वर्ष त्या शाळेसाठी आणि त्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी मोजली, त्या शिक्षकाच्या मनावरती त्याचा किती वाईट परिणाम झाला असेल. सो स्टोरी इज ऑल अबाउट दॅट. जेव्हा त्या शिक्षकाला मनातून खूप जास्त या गोष्टीच्या यातना होत आहेत, त्रास होतोय आणि त्यावेळी ते त्यांच्या माजी विद्यार्थ्यांना जे त्यांचे फेवरेट स्टुडंट्स आहेत त्या सगळ्यांना एक कळकळीची हाक मारतात. आणि हे सगळे विद्यार्थी आहेत ज्यांचे कॅरेक्टर्स प्ले केले आहेत आपल्या सगळ्या स्टारकास्टने. मग त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी हा साध्या मराठी शाळेमध्ये, साध्या मी का म्हणतोय कारण आता आपला तोच वेळ झालाय बघण्याचं मराठी शाळांकडे, तर साध्या मराठी शाळांमध्ये शिकलेले आणि वाढलेले पण आपापल्या क्षेत्रांमध्ये कमालीचा उच्चांक गाठलेले असे हे सगळे विद्यार्थी आहेत. स्टार्टिंग विथ अमेय वाघ जो आहे तो त्याच गावामध्ये एक लोकल कॉन्ट्रॅक्टर आहे. बट चांगले संस्कार जे शिक्षकांनी केले त्याच्यामुळे कुठली लाचलुचपत न घेणारा असा एक प्रामाणिक कॉन्ट्रॅक्टर जो सगळी कामं प्रामाणिकपणे करतो पण पैसे खात नसल्यामुळे त्याला कॉन्ट्रॅक्ट्स मिळत नाहीत, विच इज अनफॉर्च्युनेट. पण सोसायटीचं एक आहे ते खरं चित्र आपल्या पुढे इथे डिरेक्टरनं नक्कीच मांडलंय. क्षिती जोग जी होती एक अनाथ मुलगी, जिला स्टोरी मला सगळी सांगायची नाही बट मला तुमचा इंटरेस्ट जागा करावा म्हणून थोडंसं सांगावंसं वाटतंय. क्षिती जोग एक अनाथ मुलगी आहे ज्या मुलीला काही चांगल्या मनाच्या लोकांनी शाळेमध्ये दाखल जेव्हा केलं त्याच्यानंतर ती मुलगी IPS ऑफिसर बनलेली आहे. आणि अलॉंग विथ दॅट तुम्हाला सिद्धार्थ चांदेकर ही इज प्लेइंग मूवी स्टार देअर. तर साहजिक आहे की लोकांवरती त्याच्या बोलण्याचा एक चांगला परिणाम होतो. आणि प्रत्येक जण देन अलॉंग विथ दॅट अमेयची जी बहीण असते, गावामधले सगळे त्याच शाळेमध्ये शिकलेले, ती बहीण दुसऱ्या देशामध्ये राहणारे अलॉंग विथ हर हजबंड आणि त्यांचे एक मोठं रेस्टॉरंट चेन आहे. सो एव्हरीबडी इज वेल सक्सेसफुल. तर या मुद्द्यावरती आपल्याला का भर द्यायचा त्याचं मागचं कारण हे मराठी शाळेमध्ये शिकून काय होतंय, कोण मोठं होतं, अरे आजच्या जगामध्ये कॉम्पिटिशन इतकी वाढली की कसं चालेल आपल्याला फक्त मराठी बोलून, हे जे ज्यांना वाटतं त्या लोकांसाठी जोरात चपराक इथे आपल्याला मूवीमध्ये अतिशय प्रेमळरित्या हेमंत ढोमेने मारलेली. मूवीमध्ये तुम्हाला फक्त सोशल मेसेज दिला जातो असं बिलकुल नसून त्याच्या जोडीला खेळीबिळीचं वातावरण आहे, तुमचं मन प्रसन्न होतं. टू बी व्हेरी ऑनेस्ट, मूवीला गेल्यानंतर पहिल्या 5 मिनिटात मला कळलं की मूवी काय दणक्यात बनवलाय बॉस. आणि बघताना मन इतकं त्या मूवीमध्ये अटॅच झालं म्हणजे लिटरली मला माझ्या बालपणाकडे जेव्हा मी शाळेमध्ये जात होतो त्यावेळेच्या आठवणी नक्कीच जाग्या झाल्या. आणि आय एम शुअर तुम्ही देखील थिएटर एक्सपिरियन्स जेव्हा या मूवीचा घ्याल तुम्ही देखील तुमच्या आयुष्यातली 10, 15, 20, 30 वॉट एव्हर सगळी वर्ष मागे नक्की जाल, बॅक टू द पास्ट. नॉर्मली ट्रॅव्हल करणं पॉसिबल नाही पण मूवीच्या सहाय्याने तुम्ही नक्कीच करू शकताय. मग जेव्हा तुम्ही शाळा म्हणता तर शाळेतल्या आपल्या प्रत्येकाच्या आठवणी वेगवेगळ्या असतात. जर तुम्ही टिपिकली मराठी मीडियमच्या शाळेमध्ये जर शिकला असाल तर मराठीतले शिक्षक जेव्हा वर्गामध्ये एंटर होतात तेव्हा आपण सगळेजण एक साथ नमस्ते, सुरुवात आपली दिवसाची प्रार्थनांनी होणार. प्रत्येक शिक्षकासाठी कळकळीना आणि मनापासून येणारा आदर
जो आजच्या काळामध्ये आपल्याला कमी बघायला मिळतो. तेच शिक्षक आयुष्यात नंतर जरी कधी आपल्या आजूबाजूने जर गेले तरी देखील मानाने आदरार्थी आपली मान खाली जाते. त्यांच्याशी काय बोलावं काय नाही असं वाटतं. जर कुठली चांगली गोष्ट झाली तर पहिल्यांदा त्यांच्या कानावरती घालावीसं जे वाटतं. या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये त्या भावना पुन्हा एकदा उत्कटरित्या डिरेक्टरने सुंदररित्या जागे करलेल्या आहेत. सो मला खरोखर म्हणजे हॅट्स ऑफ ए बॉस. असा सेन्सिटिव्ह टॉपिक आहे ज्या मुद्द्यावरती आपण पॅरलली जगतोय, पण ऍट द सेम टाइम त्याच्यावरती एवढं महत्व देणं आपल्याकडून कदाचित होत नाहीये. ते इथे आपल्याला केलेलं बघायला मिळतं. शिक्षकांना जेव्हा असं दिसतं की शाळा पाडली जाणार आहे, त्यावेळी या विद्यार्थ्यांकडनं फायनली गुरुदक्षिणा घेण्यासाठी शिक्षक सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवतात आणि प्रत्येक जण आपापली कामं सोडून शिक्षकांना भेटण्यासाठी येत आहेत. दे आर प्लॅनिंग अ गेट टुगेदर. स्नेह संमेलन करतायत ते. आणि स्नेह संमेलनाच्या वेळी शिक्षकांकडून जेव्हा हे कळतं की ही आता वेळ आली की ज्या शाळेमध्ये आम्ही घडलो ती शाळा आता कदाचित संपणार आहे आणि मग पुन्हा आमच्यासारखे सुंदर विद्यार्थी कसे काय घडणार, ही एक प्रत्येकाच्या मनामध्ये एक यातना सुरू होते आणि त्याच्या रिगार्डिंग प्रत्येक जण कसे प्रयत्न करतात. आणि शाळेमधल्या आठवणी जाग्या करताना त्याच्यामध्ये प्रत्येकाची आपली सुरुवात जी असते ते शाळेतल्या स्टेज पासून झालेली असते. जर तुम्हाला आर्ट्स मध्ये कुठला इंटरेस्ट असेल, वेगवेगळे आर्ट फॉर्म, आपली सुरुवात तिथूनच आहे. शाळेमध्ये चित्रकलेचे वर्ग जेव्हा आपण करतो, शिक्षकांनी दाखवलेले काढलेले सुंदर चित्र, बादलीची आकृती काढा, त्याला शेड्स करा, किंवा त्याच्या जोडीला सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे शाळेत शिक्षकांच्या समोर भरून ठेवलेली लिमलेटच्या गोळ्यांची डबी किंवा बाटली. तर जी पूर्ण ती काचेची बाटली असते त्याच्यामधल्या लिमलेट्स कधी आपल्याला मिळतील, ते मिळणं म्हणजे ते विकत घेणं नाहीये. आता आपल्याकडे कितीही तुम्ही 5 स्टार्स खा किंवा डेअरी मिल्क्स खा, शिक्षकांनी आनंदाने प्राऊडली जेव्हा तुमची कुठलीही गोष्ट त्यांना आवडते जवळ येऊन जेव्हा तुमच्या पाठीवरनं ते हात फिरवतात आणि तुम्हाला ती एक सिम्बॉल ऑफ लव्ह तुम्हाला ती गोळी मिळते, त्यावेळी आपल्याला जग जिंकल्यासारखं वाटतं. त्याच्या जोडीला वर्गामध्ये 50-60 विद्यार्थी असतील, पण जेव्हा शिक्षक तुमचं नाव पुकारतात आणि तुम्हाला पुढे ये रे आणि फळा साफ कर म्हणतात, त्यावेळी अरे त्याच्यापेक्षा आनंद जगात वेगळा कुठलाच नसतो. यू फील सो स्पेशल. त्याच्यापेक्षा वेगळं आपल्याला काही त्यावेळी नको असतं. सो शिक्षकांचं आपण फेवरेट असणं आणि जसं मी मगाशी म्हटलं की त्या शिक्षकांबद्दल आपल्या मनामध्ये ओतप्रोत भरलेला आदर भाव ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. आणि शाळा म्हणजे फक्त तेवढ्याच भिंती असं बिलकुल नाहीये. जेव्हा शाळेची घंटा वाजते, शाळा सुटते किंवा मधली सुट्टी होते, त्यावेळी जे ते घंटा वाजवणारे काका असतात त्या काकांशी आपलं एक वेगळं नातं त्यावेळी जुळलेलं असतं. त्याच जोडीला जेव्हा शाळा सुटते किंवा आपला मधला ब्रेक जेव्हा असतो, मधली सुट्टी असते, त्यावेळी आपण शाळेच्या बाहेर जेव्हा जातो त्यावेळी आपल्या आजूबाजूला वडापाव विकणारे, पॅटीस विकणारे, लस्सीवाले कुठले तरी भैया किंवा काका असू शकतात, चणे फुटाणे विकणाऱ्या मावशी असू शकतात. या प्रत्येकाचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे की तुम्ही त्याच्याशी कनेक्ट केल्याशिवाय राहणारच नाही. तुम्हाला तुमची सगळी जर्नी मागची आठवण आणि तुम्हाला देखील वाटेल की चला यार, मला आता मूवी संपल्यानंतर पहिल्यांदा माझ्या शाळेला भेट द्यायची. तर आपण इतके मोठे झालेलो आहोत की प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये बिझी आहोत, बट वी शुड नॉट फॉरगेट आवर स्टार्ट. हे सुंदररित्या आपल्याला बघायला मिळतं. येऊया आता सेन्सिटिव्ह मुद्द्याकडे या मूवीच्या. सो का बरं असं घडतंय की आपण आपल्यातले बरेच जण जे मराठी माध्यमातून शिकलेले आहेत, पण आता मात्र आपण प्रेफर करतो इंग्लिश मिडियम स्कूल्स. त्याच्यामध्ये कुठल्याही पालकांना जर म्हणाल तर त्यांची हीच प्रायोरिटी असते की माझ्या मुलांना इंग्लिश मिडियम, आणि त्यातही आता नवीन एक बाउन्सअप केला जातोय वर्ड इंटरनॅशनल स्कूल्स, त्या शाळांमध्ये आम्हाला मुलांना पाठवायचंय. मग शाळांमध्ये पूर्वी आपणही शिकलोच की, मग त्या शाळांमध्ये शिक्षण चांगलं मिळत नव्हतं का? आणि ऍट द सेम टाइम या मूवीमध्ये असा बिलकुल हा भाषावादाचा किंवा प्रांतवाद किंवा रिजनलिझमचा मुद्दा बिलकुल नाहीये की आपण इंग्रजी भाषेला महत्व देता कामा नये, असं बिलकुल नाहीये. ती देखील एक महत्वाची भाषा आहे. बट वी ऑल शुड अंडरस्टँड की इंग्लिश स्पीकिंग इज अ स्किल, इट इज नॉट अ नेसेसिटी. भाषेनुसार ज्ञान आपलं ठरत नाही किंवा बदलतही नाही. तुम्ही बाकी कुठल्याही देशांमध्ये जर गेलात, तुम्ही फ्रान्समध्ये जा, तुम्हाला फ्रेंच बोलणं गरजेचं आहे. तुम्ही जर्मनीमध्ये जा, तुम्हाला जर्मन भाषा बोलावी लागेल. आणि बाकीचे कितीतरी देश तुम्हाला माहित आहेतच. पण फक्त आपण मराठी भाषिक लोक असं आहोत. आपण, मी तुम्हाला इंडियाबद्दल बोलत नाही, भारतामध्ये जर तुम्ही दक्षिण भारतात जाल, साऊथ इंडियामध्ये, तिथे देखील ती लोक स्वतःची भाषा सोडत नाहीत. तुम्हाला त्यांच्या भाषेमध्येच तिथे कम्युनिकेट करावं लागतं. यू विल टेक सम एफर्ट्स. तुम्ही प्रयत्न कराल आणि तेव्हा ती भाषा तुमच्याही तितकीच रुचकर आणि आवडीची आपोआप बनते. आपण मराठी भाषिक लोक असं का करतोय बरं? आपण साधा सिंपल एक्झाम्पल घ्या. तुम्ही हॉटेलमध्ये जरी गेलात तर आपल्याला सुरुवातीला कुठल्याही वेटरला बोलवताना आपल्या तोंडातून एक्सक्यूज मी इथून गोष्टी सुरुवात होतात. तर हे चुकीचं नाहीये. आपण हे म्हणत नाही की फक्त मराठीचा वापर करा. प्रश्न हा आहे की कॅन यू गिव्ह मी सम वॉटर. हे जेव्हा म्हणता ऍट द सेम टाइम तुम्ही मला पाणी दे रे, ह्याचा अर्थ एकच असतो की तुम्हाला पाणी हवंय. मग ते पाणी तुम्ही पिणे एवढाच त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. मग भाषेनुसार तुमचं बोलण्याचं मीडियम, कम्युनिकेशन फक्त चेंज झालं. आपण त्याला एक कौशल्याप्रती फक्त बघणं सोडून दिलेले आणि आपण त्याला आता इट इज अ मस्ट करून मुलांच्या कानी कपाळी ओरडता. आणि फ्रँकली स्पीकिंग
मी जे आता करंट सिच्युएशनचे बघतो तर आपली मुलं अशी आहेत की एक ना धड भारावर चिंध्या ना घर का ना घाट, काही मुलांची परिस्थिती बघायला मिळते. बरेचसे जे आपले आता एसएससी बोर्ड किंवा सीबीएसई बोर्ड जे स्टुडंट असतील, तुम्ही स्वतःही आपल्या घरामध्ये थोडंसं झाक के देखो, एकदा स्वतःहून बघा, तुम्हाला दिसेल की त्या मुलांना ना धड इंग्लिश चांगले येतं आणि मराठी तर त्याहूनही येत नाहीये. मग ती मराठी तुमची जर मातृभाषा आहे तर त्याच्यामध्ये बारकावे आपण थोडेसे सोडूयात ना. पाणी म्हणू देत किंवा पाणी म्हणू देत, ह्या गोष्टींकडे आपल्याला जायचं नाही. त्या चुका होतील त्या आपण व्याकरणातल्या चुका नंतर करूयात, पण ऍटलीस्ट मराठीतले शब्द तर मुलांच्या माहितीतले असू देतो. आपण घरामध्ये आता इन्सिस्ट करतो की आपल्या सगळ्यांनी लेट स्टार्ट स्पीकिंग इन इंग्लिश, कारण मुलांना त्या वातावरणाची सवय व्हायला पाहिजे. मराठीतले अतिशय सुंदर शब्द असे आहेत जे तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगले शब्द मिळणार नाही तुमच्या मनातल्या भावना समोर मांडण्यासाठी. मग त्या शब्दांची मुलांना जाण आहे का? मराठीतले भरपूर थोर लेखक साहित्यिक आपल्याकडे होऊन गेलेले आहेत. व. पु. काळे, पु. ल. देशपांडे, ही लिस्ट वाढतच जाईल. त्याच्या जोडीला पूर्वी महात्मा फुले आहेत, त्यांच्या पत्नी आहेत. त्यांनी जे काही लोकांनी शिक्षण घ्यावं किंवा सावित्रीबाई फुलेंनी जी लिटरली स्वतःच्या अंगावरती शेण झेलले की मुलींनी शाळेत जावं आणि त्यांना देखील शिक्षणाचा हक्क मिळावा, ह्या सगळ्यांमध्ये आपण ह्या आपल्या ज्यांनी आपल्यासाठी एवढे सगळ्या गोष्टी केलेल्या त्या सगळ्या लोकांना आपण विसरत चाललोय का? की आपण फक्त भावी आयुष्यात माझ्या मुलांना जगाशी स्पर्धा करायची ह्या एका टायटल खाली, एका विचाराखाली आपण मुलांना फक्त सो कॉल्ड इंटरनॅशनल स्कूल जे बघायला जाल तर ते 5 स्टार हॉटेल्स फक्त बनवलेले आहेत असं आपल्याला वाटतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? पूर्वीच्या काळात शिकताना लोक वडाच्या झाडाखाली बसून शिकलीच की, आणि ती लोक आता फार उच्च पदावरती काम देखील करतात. एसी मध्ये बसून हवा खाणं आणि स्विमिंग पूल आहे, बाकीच्या 50 ग्राउंड आहेत, फॅसिलिटीज आहेत आणि त्याच्यासाठी लाखो रुपयांमध्ये फीज चार्ज करणं, हे जेव्हा घडतं ह्याचा अर्थ असा आहे का की जी महत्वाची सगळ्यात बेसिक गोष्ट ती म्हणजे उच्च प्रतीचं शिक्षण ते त्यातून मिळतच आहे? किती आजच्या मुलांना शिक्षकांबद्दल मनापासून आदर वाटतो आणि किती शिक्षक आहेत जे आता खरोखर आदर करण्याजोगे राहिलेले आहेत? हा एक महत्वाचा मुद्दा. सो हे सगळे विचार तुम्हाला करण्यासाठी हा मूवी नक्कीच प्रेरित करेल आणि तुम्ही देखील स्वतःला नक्कीच हा जरूर प्रश्न या मूवीच्या नंतर विचाराल की बरोबर डिसिजन घेतोय का मी काय करतोय? मी जर माझी माय मराठी जपवली नाही, टिकवली नाही तर पुढच्या पिढ्या अशा असतील की ज्यांना कदाचित मराठी ही भाषा नेस्तनाबूत झालेली, पूर्णपणे नाहीशी झालेली, पूर्णपणे अस्ताला गेलेली बघायला मिळेल. म्हणजे मग एकीकडे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो, त्यांच्या गोष्टी मुलांना माहीत असाव्यात, त्यांच्या जयंतीला सगळीकडे आपण सेलिब्रेशन्स करतो. ऍट द सेम टाइम या भाषेचा आपण पूर्णपणे अस्त होताना आपल्या उघड्या डोळ्यांनी बघावं, ह्याच्यापेक्षा आपलं वाईट नशीब काय असू शकतो? तर बाकीचे सगळेजण आपली भाषा टिकवतात, आपणही मराठी भाषा जगवली पाहिजे, टिकवली पाहिजे. आणि हा मराठी शाळांचा जो बंद पडण्याचा क्रम आहे, मूवीमध्ये तुम्हाला आकडेवारी दिलेली आहे सॉलिड, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2000 मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत एका वर्षामध्ये. 2000 शाळा. कॅन यू बिलीव्ह? शाळा बंद का पडतात? कारण शाळेमधला पट म्हणजेच विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली. संख्या का कमी होते? कारण तुमच्या माझ्यासारखी लोक जे इंग्लिश मिडियमला जास्त प्रेफर करतायत. का? कारण त्याची कारणं आपण आत्ताच बघितली. मग मराठी भाषा जर ओसाड पडत चालली तर तिथे शिक्षक वृंद कसा खेळणार, कसा वाढणार? शिक्षकांच्या तिथे त्यामुळे गरजा नाहीये. शिक्षकांच्या नोकरीवरती पूर्णपणे त्याच्यावरती गदा आलेली बघायला मिळते. आणि फक्त त्याच्याबद्दलच नाहीये, जेव्हा शाळा बंद होतात, शाळेत विद्यार्थी नाही, तेव्हा शाळेच्या बाहेर मगाशी मी सांगितलेलं जे काका मावशी भैया जे वेगवेगळे स्वतःचे स्टॉल्स चालवत आहेत आणि आपल्या मनामध्ये त्यांच्या अन्नाबरोबरच प्रेमाची देखील एक जागा निर्माण करतात, ह्या सगळ्यांच्या रोजगारावरती पूर्णपणे एक धोका निर्माण झाला ना. मग हे सगळं करताना आपण थोडासा विचार करणं गरजेचं आहे की माय मराठी, मग ती खरंच माझी मराठी आहे? त्या माय मध्ये माय हा इंग्लिश वर्ड MY नाहीये. ती माय म्हणजे माझी ती माता आहे, आपण विसरता कामा नये. तर आपल्या विद्यार्थ्यांना देखील आपण मराठी भाषेचं ज्ञान द्या. जेव्हा कुठलाही विद्यार्थी स्वतःच्या भाषेतनं शिक्षण घेणार आहे त्यावेळी त्याला ते ज्ञान समजणं नक्कीच 100 पटीने जास्त सोपं नाही का जाणार, हा आपण विचार करायला हवा. फायनली इंग्लिश बोलणं हे गरजेचं असेल, पण ज्ञान तुम्ही पहिल्यांदा घ्या आणि यू कॅन स्पीक व्हेन एव्हर इट इज नेसेसरी. ज्यावेळी तुम्हाला त्या भाषेमध्ये बोलणं गरजेचं, तुम्ही त्या भाषेचा वापर करा. तर हा अट्टहास कशासाठी? आपण मराठी भाषिक जनता आहोत, आपण ही मराठी टिकवली गरजेची आहे आणि आपल्या मार्फतच तिला आपण जगाच्या पाठीवरती पुन्हा एकदा जे आधीच जे स्थान आपली भाषा डिझर्व करते ते देणं गरजेचं आहे. आपल्या विद्यार्थ्यांना सांगा, आपल्या घरातल्या मुलाबाळांना द्या 10 साहित्यिकांची पुस्तकं आणून थोडंसं वाचन करायला सांगा, तेव्हा त्यांना कळेल की आपल्या भाषेचा गोडवा काय. म्हणजे त्याची महती ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये 5 आणि 10 मिनिटात सांगणं शक्य नाहीये. आनंद घ्या. कशासाठी? वेगवेगळ्या कविता आपल्याला मराठी भाषेमध्ये दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, इथे वाटेल काय अरे तू सगळं भाषा भाषा मराठी भाषा एवढंच फक्त करतोयस. मूवीमध्ये देखील आपल्या मनावरती फक्त ही छाप नको की मराठीमध्येच
विद्यार्थ्यांनी शिकावं, हे बिलकुल आग्रह मूवीमध्ये केले जात नाहीत आपल्या पुढे. जे शिक्षक आहेत, सचिन खेडेकर जे प्लॅन करतायत किंवा जे पूर्णपणे ज्यांचं मेन कॅरेक्टर आहे सचिन खेडेकर जे आहेत, ते स्वतः त्या शाळेमध्ये इंग्रजी विषय शिकवणारे शिक्षक आहेत बरं का. ते इंग्रजी भाषा बोलू नये, जाणून घेऊ नये असं बिलकुल नाहीये, पण त्याचा आग्रह जेव्हा आपण करतोय त्यावेळी आपण आपल्या भाषेचा गळा दाबतोय हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. ओके, कमिंग बॅक टू द ओरिजिनल पॉइंट. मूवीचं बजेट सांगितलं गेलंय रफली 2 करोड आणि मूवी जे डिझर्व करते फायनली इट इज ऍक्च्युअली अचिव्हिंग. आय एम व्हेरी हॅपी अबाउट दॅट. मूवीला फक्त 1 आठवडा रफली रिलीज होऊन झालेला आहे. मूवीने ऑलरेडी 4.30 कोटी कमावलेले आहेत आणि हा आकडा आय होप वाढतच जाईल. आणि विचार करा, जेव्हा बरेचसे हिंदी सिनेमे रिलीज डेट स्वतःच्या चेंज करतात ते धजत नाहीत अजून, कारण अजून धुरंधर सगळीकडे वाहवाई मिळवतच चाललेला आहे, त्याने हजारो कोटी कमावलेले आहेत. तेव्हा आपला मराठी चित्रपट कुठेही न घाबरता या सिनेमाच्या जोडीला आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे. मराठी मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या थिएटर स्क्रीन्स त्या मूवीमध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर आपली कुठेतरी नैतिक जबाबदारी पण म्हणते की आपण या मूवीला जाऊयात आणि ह्याला एक मोठा सक्सेस करूयात. मूवीमध्ये सगळ्यांचं काम दणक्यात आहे. निर्मिती सावंत देखील एक काइंड ऑफ कॅमिओ प्ले करतायत. त्यांनी देखील जे काही थोड्याशा गाण्यापुरत्या आणि एक छोट्याशा बस जर्नीमध्ये ते एक पार्ट आहे त्यांच्या सहलीच्या वेळेचा, मनावरती आपले एक छाप त्यांनी सुंदर पाडलेली आहे. अमेय वाघ, ओ माय गॉड, म्हणजे आय लव्ह हिम. एव्हरीथिंग ही ट्रायज टू डू, आय वुड से. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची मेहनत आपल्याला दिसते, झळकते, जाणवते. यावेळी त्याने जे कॅरेक्टर प्ले केले अफलातून, म्हणजे तुम्हाला तुमचे लाफ्टर थांबणारच नाही, तुम्ही कंटिन्यू हसतच राहाल. प्रत्येकाचं काम सुंदर आहे. क्षितिजोग अमेझिंग परफॉर्मन्स आणि या सगळ्यांकडून सुंदर काम घडवून आणणारा तो म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका हेमंत ढोमे. जेव्हा जेव्हा या माणसाने चित्रपट निर्मिती केलेली आहे, तुम्हाला त्यांचे बाकीचे सिनेमे झिम्मा झिम्मा 2 आधीचे माहित असतील. सेन्सिटिव्ह टॉपिक चूज करणं, ज्या टॉपिकची फक्त मूवी मेकिंग आणि मनी मेकिंग साठी गरज नसून लोकांना त्याची जाणीव करून देणं गरजेचं आहे, हा तो माणूस बरोबर जाणतो आणि किती सुंदर कलाकृती त्याने घडवलेल्या आहेत. सो आय वुड अप्रिशिएट हिम द मोस्ट. खूप चांगलं एक महत्वाचं काम केलं आणि मला असं वाटतं की या मूवीचा आपण थिएटरमध्ये सगळ्यांनी जरूर लाभ घ्यावा. OTT वरती याची वाट बघत बसू नका. 200 रुपये स्पेंड करा, आपल्या मुलांना देखील घेऊन जा आणि तुम्हाला देखील जाणवेल की जी नैतिकता, जी भावना माझ्या मनामध्ये होती पण ती दबली गेली होती काही आजूबाजूच्या गोष्टींनी, आणि माझ्या मुलांना देखील तीच भावना जाणीव करून देणं माझी जबाबदारी आहे. आणि या चित्रपटाच्या माध्यमातून फक्त 149 मिनिटांमध्ये तुम्ही मुलांपर्यंत ही भावना पोहोचवू शकता. माय मराठी जगूयात, माय मराठी टिकवूयात आणि आपण सगळे जण मराठीचा उद्धार करूयात. ऑन दॅट नोट आपण आजचा व्हिडिओ संपवूयात. टिल देन, धन्यवाद.